नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. समाजात स्त्री आणि पुरुष अशा दोन बाजू आहेत ज्या समाजाने स्वीकारलेल्या आहेत. पण समाजात एक महत्वाचा घटक जो समाजाने 21व्या शतकातही अजून स्वीकारलेला नाही. तो समाज त्या व्यक्तीला किंवा त्या समाजाला तिरस्काराच्या दृष्टीने अजूनही बघतो. आपल्या स्टुडिओला आज असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांना समाजाने वेळोवेळी बाजूला केलंय. त्यांना जो त्रास झाला आहे, आज त्यांच्याकडूनच आपण ऐकू त्यांची आपबीती. गौरीशंकरताई, नमस्कार. नमस्कार. आम्हाला सांगा की गौरवचा गौरी किंवा गौरीशंकर कसा झाला? सुरुवात तर जरा थोडीशी खडतळ होती माझी. म्हणजे प्रवास माझा वाईट होता जरा. बर. पण त्याच्यातनं पण एवढं संघर्षातनं उभा राहणे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि समाजाला फेस करणं मेन म्हणजे हो. ही लय माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. पण तुम्ही कितव्या वर्षी किंवा कधी तुम्हाला रिअलाइज झालं असं? हे लहानपणापासून माहिती होतं मला. बर बर. म्हणजे असं नाही की समाजात वाईटच वागणूक होती मला. बर बर. मिक्स होत. मिक्स तर नाही म्हणता येणार, पण एक म्हणतात की लहानपणी जरा थोडस एक आमच्यात एक आधीपासून एक असतं की अंगव्यंग लगेच हो. दिसून येतं. अच्छा. आणि मेन म्हणजे बोलणं. बर. असं पण नाही झालंच तर एक कला होती माझ्यात की आधीपासून ते सगळे गुण माझ्यात आधीपासूनच होते. बर बर बर. ते गॉड गिफ्टेड आहे मला किती केले अच्छा. तरी. हा, पण सारखं सारखं मलाही एक्सप्लेन करायला जरा अवघड जायचं अच्छा. घरच्यांना सुद्धा. बरोबर. किंवा इव्हन माझ्या शाळेमध्ये जरी मी गेले बर. तरी तिथून जो येणारा प्रतिसाद होता मला, किंवा जो मला जे मला बोलायचे, बर. ज्या माझ्या त्या राहणीमानाला सुद्धा नावं ठेवणारी व्यक्ती, बर. जे आज बघणारे ते लय महत्वाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी इथून पुढचे तरी. पण मग शाळेत वगैरे जाताना किंवा शाळेत गेल्यावरती मग तुम्हाला वेगळं बसवायचे किंवा काय हो. वागणूक होती? मुलींच्या फर्स्ट बेंचला मी असायचे कधी पण. बर. कधी म्हणजे मला कधी म्हणजे जास्त मी पोरांमध्ये मिसळलीच नाही. बर बर. लहानपणीपासून माझं असं होतं की एक असतं, एक मनवेड असतं, पण त्याप्रमाणे मी शाळेतही जरी गेले तरी शाळेतल्या माझ्या जे सर मॅडम होते माझे, ते त्यांना लगेच कळून जायचं की ऍज अ बर 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 काहीतरी वेगळं आहे, डिफरंट आहे या ह्याच्यामध्ये. पण ते त्यांनी मला कधी जास्त हे नाही केलं, कारण की त्यांना एक कळून चुकलं होतं की मेन म्हणजे घरच्यांनी कुठेतरी दुखवलेले आहेत ते पण, आहे की नाही, की त्यांना एकच सांगायचं की वारंवार की तुमचं पाल्य असं आहे म्हणून. बरोबर बरोबर. म्हणजे घरच्यांना जेव्हा कळलं तर घरच्यांचा काय सपोर्ट मिळाला किंवा मग घरच्यांनी समाजाकडे बघून लोक काय म्हणतील, मग त्यांची प्रतिक्रिया काय होती नेमकी? घरच्यांचं झालंच तर जसं मी वर्ग वाढत वाढत चालला होता माझा, एक एक शाळेत जात होते मी, तसं एक दिवस असं होतं की रात्रीचे सगळे झोपलेले असतात, पण एक रात्र अशी होती माझ्या आयुष्यात की रात्र मी ती कधीच नाही विसरू शकत. मेन म्हणजे घरातले मम्मी पप्पा असे रडत होते माझे. आपले आई बाबा रडायला लागले तर एखादं लेकरू असं असतं, अस्वस्थ असतं, पण किती केलं तरी तिथे मला असं त्या गोष्टीला मला पटकन फेस नाही, पण मी त्या झोपीतनं मी सगळं ऐकत होते की माझं लेकरू वेगळं आहे. ती आई म्हणत होती माझी किती केलं तरी की त्यालाच का असं नाही का, त्याच्या का विषयात हे असं का, आम्ही एवढं चांगलं राहिलो, आम्ही कधी कुणाचं वाईट नाही केलं, बरोबर, पण आमच्याच नशिबात हे असं का. देवाला जरी किती त्यांनी कोचला सन्मानातलं, पण एक मात्र त्यांचं मन कुठं माझ्यासाठी वाईट नव्हतं. आणि मेन म्हणजे पप्पांचं कसं असायचं की कुठे जरी गेले ते तरी त्यांना जरा समाजातनं थोडस हलक्यात कसं घेतो आपण एखाद्या व्यक्तीला, तसंच की बाबा आता तिथनच ते राम 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 म्हणजे हे करत होते की दूर लोटल्यासारखं नाही का, की ह्या कार्यामध्ये तुम्ही येऊ नका. अरे बापरे. या कार्यामध्ये येऊ नका. तर मग तो शब्द आणि ते जे काही माझ्या कानावर शब्द पडत होते त्या रात्री जरा कळून चुकलं की जरा थोडस अजून
जेवढं आवरता येईल तेवढं आवरा. आणि मेन म्हणजे तसं झालंच तर मग शाळेत जरी मी गेले तरी मुलींची प्रतिक्रिया असायची की हे नाही, आम्ही नाही घेणार हा डबे बिबे. अरे खायला बाप सुद्धा आम्ही तुला बसू नाही शकत. आणि मी जाऊ तरी कुणाकडे? त्याचं एकटं मन माझं किती केलं हम्म, तरी. बरोबर. मी किती जरी मला किती बोलले आतनं रडले तरी कुणाला ते कळत नव्हतं कधीच. आणि मेन म्हणजे असं होतं की आपण सर मॅडमला तरी किती वेळा बोलणार की आणि स्वतःच्या मनाला सुद्धा किती आवरणार की मला शाळेत अशी वागणूक दिली जाते, घरात अशी वागणूक दिली. त्या मनावर जे ओझं होतं ते कुणी कधी समजूच नाही शकलं आणि हलकं तर होणारच नव्हतं ते कधी अगदी असं. खरं. मग शिक्षकांचा वगैरे काय सपोर्ट असायचा? शिक्षक तेवढा बघा कसं की तू पण जरा स्वतःला हे कर. हम्म, तुला त्यांना जर नाही आवडत तू पण नको बाबा. म्हणजे किती हम्म, केलं तरी तिथं माझं ऐकणं जरा कुठंतरी हे पण असायचं त्यांना कठीण. बरोबर. का तर शाळा शाळा अख्ख्या बरोबर. शाळेत जर मुलंच नाही आली हम्म, आणि मेन म्हणजे तिथं मुलं आणि मुली असायची पण एक माझं मन वेगळं होतं किती केलं तरी. खरंय. मग ते माझंच किती वेळ असं नाही मला वाटायचं की किती वेळ ऐकून घेणार हम्म, आणि किती वेळ मी सरांना समजत बसू किंवा स्वतःच्या मनाला पण समजत बसू किंवा घरातल्यांना सुद्धा किती एक्सप्लेन करू मी की माझ्या लाईफमध्ये असं असं पण आहे काहीतरी की मी कुणाला काही सांगू नाही शकत आहे. हम्म, हम्म, हम्म. मग शिक्षण किती पूर्ण केलं तुम्ही? माझं तसं नाही नाही म्हणता मी नाहीच म्हणायचे तरी पण एक शिक्षणाचं एक वाटायचं की कुठेतरी बर. त्या शिक्षणाच्या जोरावर काय ना मी पुढे जाईन हम्म, हम्म. म्हणून ते करता करता मी फर्स्ट इयर उरकलो होतं अक्षरशः. बर, मग घरनं एक्सटर्नल केलं का कॉलेजला जाऊन? असं होतं की त्या टाइमात मला असं पण झालं की मी कुठं कामाला गेले तर माझ्यात पण सुधारणा होईल, माझ्या हम्म, बोलण्यात सुधारणा होईल, बर बर. समाजात मी वावरायला शिकेल किंवा तिथून काही येणार आहे. आणि मला जास्त करून असं म्हणलं जायचं की तू पोरांमध्येच राहा. अच्छा. त्याच्या ह्याच्याने का व्हायना तू जरा स्टेबल होशील जरा नाही का आम्हाला. पण ते तसं कधी झालंच नाही कारण की जे देवालाच मान्य नव्हतं ते त्यात कसा बदल करणार? हम्म. पण आता सध्या अशी परिस्थिती आहे की तुम्ही जर शिक्षण केलं, शिक्षणाच्या जोरावरती तुम्ही पाहिजे ती नोकरी मिळवू शकता. म्हणजे अशी कित्येक उदाहरणं आहेत की एमपीएससी वगैरे पास करून त्यांनी चांगलं पद ग्रहण केलंय, तिथं ते आज नोकरीला आहेत. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की बाबा मी हे शिक्षण काही जरी झालं, किती समस्या आल्या तरी मी शिक्षण पूर्ण करीन आणि एक समाजात वेगळं स्थान निर्माण करीन? आता मी किती जरी आणि मी असं पण नाहीये की मी नोकरीसाठी कुठे गेलेच नाही. बर. मी कंपनीत सुद्धा कामाला होते अच्छा. की एकदा कुठेतरी वाटलं की नाही घरचे कष्टच करतात आहेत. माझ्यात तर काही बदल होत नाहीये. बरोबर. एक पाऊल मी उचलून बघावं असं वाटलं की समाजाला आता तरी कळून देऊ की मी कुठं कमी नाहीये किंवा मी जर घराच्या बाहेर पडले तर तुम्हाला पण त्या गोष्टी नाही बोलता येणार. एखाद्याच्या मुलाला तरी तुम्ही असं नका बोलू. मला ह्या ह्याच्यानी कुठेतरी वाटलं मनाला की जरा नाही का वाईट. मी कंपनीत सुद्धा जात होते पण त्याच्यानंतर असं झालं की कॉलेज करायचं होतं, शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि नाही झालं तर नोकरी पण करायला लय आवडायचं. पण नंतर असे प्रश्न निर्माण होत होते की मी कुठं जरी गेले तरी पहिले माझा वेशभूषा बघायची लोक अच्छा. आणि घालायचं तरी काय मी. हा, मग तुम्ही काय घालून जायचे मेन इंटरव्ह्यू? म्हणजे माझं असं की त्या वयात कपडे कसे घालायचे ते पण माहित नव्हतं. हो, बरोबर आहे. तुम्ही कधी पण बघितलं असेल बघा एखादा पुरुष पुरुषासारखीच पॅन्ट घालणार बरोबर. पण जे जे आपण जो शर्ट घालतो टी शर्ट घालतो बरोबर. तिथं ते पण मला सांगावं लागायचं की याच्यावर असं. तर मी मुलींचे क्रॉप टॉप घालून अक्षरशः जायचे. अरे आपण बाप. एक आवड ती हो, हो. किती झाली तरी माझी हे नव्हती होत की कसं राहायचं आणि का. बरोबर. आणि किती काही झालं तरी त्यांचं उत्तर असं असायचं की नाही आम्ही नाही घेऊ शकत. अरे बाप! डायरेक्ट तोंडावर बोलायचे? आणि असं पण झालेलं आहे की कधी काही तर त्यांना वाटायचं की रिअल ऍज अ ट्रान्सजेंडर कोणीतरी आमच्या इथं हो, हो, मागायला आलं हो, आणि हो. त्यांनी माझ्या तर अक्षरशः नोटा ठेवलेल्या आहेत. अरे. जिथं कुणाला 10 रुपये भेटत नाही तिथं मला अक्षरशः त्यांना असं वाटायचं की प्रोफेशनल व्यक्ती आमच्याकडे आलाय आले. किंवा त्यांचा शिष्य कुणीतरी आलेला आहे आणि त्या हातावर 100च्या 200च्या नोटा मी ठेवताना माझ्या हातावर भेटले का तर ते म्हणतील की कामाला नको पण बरोबर. तुम्ही
तुमचं काय असन ते आवरा आणि तुमच्या अरे रस्त्याला बाप. लागा. इथपर्यंत पण प्रवास केलेला आहे मी. मग कधी नोकरी कुठे मिळालीच नाही? आणि जरी नोकरी मिळाली तरी तोंड गप, काम चालू. हो. ना कुणासंग बोलणं ना कुणासंग. पण एवढं मात्र आहे, आपण कितीही जरी एकटं राहिलो तरी आपलं अंगविंग नाही बदलू शकत. नाही किती बदलू केलं तरी शकत. आपली चाल ढाल नाही बदलू शकत आपण. खरंय. आणि मेन म्हणजे समाजाच्या नजरेतनं लपणं असं असतं की अं, किती जरी मांजर डोळे झाकून दूध दूध पितात. पिलं तरी ते कुठं ना कुठं दिसणारच होतं. आणि तसंच माझ्या पण आयुष्यात की मी किती जरी लपून राहिले तरी माझ्या लोकांच्या मी नजरेत यायची. बरोबर. म्हणजे तुम्ही एकटेच पडले होते थोडक्यात. एकटी म्हणजे असं व्हायचं की माझ्या कम्युनिटीला बघून मी अशी हे करायची की कधी मी फुल फॉर्म मध्ये सांगू शकते स्वतःला. मग तिथंच तगमग माई चालू नाही का. हे करू की ते करू, ते करू की हे करू असं. पण स्वतः हिम्मत करणं हे इतकं महत्वाची गोष्ट असते ना की समाजाशी एक आमची फाईट असते ती किती केलं तरी. मग शिक्षण सोडायचं कारण काय? मी फर्स्ट इयर अर्ध्यातनच हे केलं. त्याच्यानंतर असं झालं की घरातल्या आमच्याच रिलेटिव्ह लोकांनी मम्मी पप्पांचे कान भरले, माझ्या आई बाबांचे. आणि त्यांना इथपर्यंत आणलं की आमच्याच समाजातल्या लोकांकडे नेऊन जबरदस्ती, अरे बाप. मारहाण. आणि ते नाही झालं तर मग तू हे बदलणारच का? केसकट, डायरेक्ट केसकट. अरे बाप. म्हणजे मेल तरी ना तर जीवासरी काहीतरी कर, पण आमच्यात राहू नको. हो. सर्वात मोठं म्हणजे कसं की स्वतःच्या मनाला आवरून घरातनं बाहेर पडणं. कधी कधी तर म्हणतात आमच्यातले काही लोक असे पण आहेत की ज्यांना सांगता सुद्धा येत नाही ते पोटासाठी काही करू शकतील. कारण की तुम्हाला पण माहिती आज समाजामध्ये जगणे किती महत्वाची गोष्ट आहे. पण हे एवढं मात्र आहे ह्याच्यासाठी. मग तुम्हाला भाऊ बहीण काय? मी घरात मोठीच, पण मला बारकी सिस्टर एक माझी. ती व्यवस्थित. हो. मग तुमच्यामुळे तिला कधी त्रास झाला? हा, मेन म्हणजे मला आज सारखं बोललं जायचं घरात की तुझ्यामुळे हिचं लग्न थांबतंय. तू तुझ्या रिअल म्हणजे त्या लोकांमध्ये जातो, तू तुझ्या कम्युनिटीत जातो का तुझ्या लोकांना बोलू इथं घेऊन जायला. आणि मेन म्हणजे माझे पप्पा रागीत. किती केलं तरी मला मी म्हणजे पप्पांपासून जरा थोडीशी घाबरूनच असायचे लहानपणीपासून. आणि एक असतं की आजही मला कुठं माझे बाबा दिसले तरी मी लवकर नाही बोलू शकत त्यांच्या संग. नाक उंच करून मी जशी समाजासंग करू शकते तशी माझ्या घरच्या संग नाही. कारण की आपल्याला आणि आपल्या शाळेत सुद्धा एक शिकवलेलं गेले की किती जरी आई वडील वाईट जरी असले तरी त्यांना बोलणं हा आपला अधिकार नाही. कारण की त्यांनी जे आपल्यासाठी केले ते कुणीच करू शकत नाही. समाजात मला जन्म घेऊन दिला हेच लय महत्वाचं आणि आज इथपर्यंत मोठं केलं होतं. म्हणून तर मी ह्या शब्दावरच हे होते कायम की नाही, मी माझ्या आई बापांना तरी त्यांनी किती माझ्या संग वाईट करते पण माझे एक असं होतं की आता तरी स्वीकारतील, मग तरी स्वीकारतील. पण आधी असं कुठं भेटले अचानक तर बोलतात का? नाही, अजिबात नाही बोलत. बोलतं म्हणजे कसं तुटक थोडस नाही का की. आई पण नाही. आणि असं असतं की कधी जरी आठवण आली तर रात्रीच्या अवेळी जाणं. आणि काय नाही झालं तर ती पण नाही का म्हणतात ना त्या मनातनं जी आतुरता असती मम्मी पप्पांना भेटण्याची ही एकदम हेच होऊन जाते की काय बोलू काय. बरोबर. आणि त्यांचं असं असतं की त्यांचं रडणं थांबत नाही. मग अरे बाप. समाजाला एक ते मस्त बोलतात पण एक म्हणतात ना आता त्यांच्या पण प्रेम राहिलेलं असतं. खरंय. किती केलं तरी आई वडील त्यांच्यातली एक आईची नातं नाही तुटू शकत, जोडलेली किती केले तरी. सणासुदीला वगैरे कधी भेटायला? आताच्या ह्याच्यात तरी असं होतं की बोलवलं जातं. कुठंतरी त्यांना कुठंतरी कळून पण चुकते आता की आम्ही चुकलो, तू बराबर होती, कुठेतरी आम्ही पण चुकलो. आता की पण एक जो असं असतं की जेव्हा सगळी गोष्ट सोडतात तेव्हा बरोबर ते सगळं कार्य गुरूंच्या हातात जातं. आणि इथं
एक असतं की आमच्यात की आई बापांच्या नंतर तो कोण तर बरोबर. गुरु. आणि मी काही विचार न करता मग जे काय असतं माझं त्यांच्या संग बोलून जाते. आई वडिलांनंतर असं कोण गुरु आहे तुम्हाला किंवा कोण असा व्यक्ती की ज्याच्या खांद्यावर तुम्ही डोकं ठेवून तुमचं दुःख सुख सांगू शकता आणि ते तुमचं ऐकून घेतात? मेन म्हणजे किती केलं तरी गुरुचं ऋण हे शेवटपर्यंत नाही आम्ही हे करू शकत. बरोबर. माझ्यासाठी माझे गुरु किती केलं तरी सर्वस्व. सर्वस्वच आहेत माझं. त्यांनी त्या काळी मला मदत केलेली ज्या काळी मला सगळ्यांचे दरवाजे बंद होते. अरे वा. काही लोक फक्त अशी पण होती माझ्यासाठी फक्त तेवढ्या पुरतं आमच्या टिप्स तेवढे पुरतं बेटा आजा मैं सब कर दूंगी. काही नाही झालं तर नाही कर ना अगं मी मागं आहे तुझ्या फक्त नावाला बोला. नावालाच. हा पण माझ्या आयुष्यात जर कुणी असं ना असंही व्यक्तिमत्व माझ्या म्हणजे ज्याची मी कधीच कुठली गोष्ट टाळू शकत नाही आणि जरी माझ्याकडनं काही गोष्ट चुकून झालीच तर वेळ कायला न हात चालवता ते तोंडाने सुधीक माझी ते पण उत्तर दूर करतात की कुणी करू पण नाही शकत. म्हणजे आई बाबांनी मला कधी समजून नाही घेतलं तेवढं गुरूंनी समजून घेतलेलं आहे. आणि त्यांचं समाजकार्य पण खूप मोठं आहे. मच्छिंद्र महाराज आणि कृष्ण गुरु काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र फाउंडेशन एक खूप मोठ्या प्रमाणात चालतं त्यांच्या हातात आणि अन्नदान पण सेवा चालू असते. तुम्ही कधी गुरुला असं बोलून नाही दाखवलं का की मला शिक्षण करायचं होतं राहिलं तर मग त्यांनी काय सपोर्ट वगैरे केला? कुठेतरी असं वाटायचं की आपण पण एक असं पाऊल उचललं होतं की जे काहीतरी गुरूंना पण असं वाटायचं की नाही की ही व्यक्ती पुढे पण गेली पाहिजे आणि त्यांनी असं नाही की कुठे पुढे जाण्याचं हेच दिलं नाही की कुठेतरी थांबवलं नाही. त्यांचं असं होतं की माझे शिष्य कधीही पुढे जावे, माझी गौरी कधी पण पुढे जावी. आणि मेन म्हणजे त्यांचं असं असतं की तुम्ही काहीतरी चांगलं करा, समाजकार्य करा, काहीतरी तुम्ही लोकांच्या नजरेत चांगलं बना, वाईट नाही म्हणलं पाहिजे तुम्हाला कुणी. आणि त्यांची शिकवण अशीच की तू कधी वाईट वागलीच नाही तर तिथं तू बोलाय मोकळीस ना. आणि मेन म्हणजे असं असतं की चूक झालीच नाही तिथं ऐकून तरी कशाला घेता, हे पण बरोबर त्यांची शिकवण एक मला. आणि त्याचप्रमाणे किती काही केलं ना तरी त्यांचं जे आपले शिवछत्रपती त्यांच्याविषयी जे कार्य आहे समाजकार्य त्यांचं एक असतं की आपल्या पुढच्या पिढीने इतकं समाजकार्य चांगलं केलं पाहिजे किंवा संभाजी महाराजांबद्दलच त्यांचं प्रतिप्रेम. आणि तसंच नाही झालंच तर गरजू विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी किंवा वृद्ध लोक त्यांना सुद्धा ते मंदिरात त्यांच्या हातातनं जेवढी काही मदत होईल ते सगळं करतात. आणि पुढच्या पिढीला जर काय सांगायचं असतं ना त्यांना तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांना एकच असतं की महाराजांची तुम्ही सेवा करा आणि आपले दैवत कुलदैवत आपले किती केले तरी अख्ख्या पूर्ण अखंड समाजाचे बरोबर छत्रपतींविषयी जर बोलायचं झालं त्यांचं इतकं समाजकार्य चांगलं आहे. त्यांना बजरंग दल या मार्फत सुद्धा बोलवलं जातं गुरूंना की तुमची सेवा त्यांचं सेवा बघूनच महाकाली प्रति त्यांचं श्रद्धा भाव आणि मंदिरातलं जे कार्य चालतं आणि त्याच्या मार्फत काही कार्य चालतात मंदिरात, अन्नदान म्हणा, गरजू विद्यार्थ्यांना काही त्यांच्याकडून मदत होईल ते. आणि कुठे मंदिर ते वारजेमध्ये वारजेतच आहे. बरोबर महाकाली मंदिर. बऱ्याच ठिकाणी आपण सिग्नलवर किंवा रेल्वे स्टेशनवर रेल्वेत वेशभूषा धारण करून पैसे मागतात, जबरदस्ती पैसे मागतात. आता सर्वसामान्य लोकांना ओळखता येत नाही की बाबा हे ओरिजिनल आहे का उगाच वेशभूषा करून आलेले आहेत. बऱ्याचदा त्यांना दिलं जात नाही, मग ते जे खोटे असतात ते भांडणं करतात. तर आम्ही कसं काय ओळखायचं किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? मेन म्हणजे तर मला एक सांगू शकतो तुम्हाला, अशी आहे ना अशी उलट्या हाताची ठेवून दिवशी वाटते त्या लोकांवर. कारण की कुठेतरी आमच्या समाजाला डाग पण आहेत ती लोक, खरंय, ज्यांना
फुल फॉर्म मध्ये तर येता येत नाही, पण आमच्या लोकांचं नाव इतकं बदनाम केलं जातंय ना आता सुद्धा. तुम्ही इन्स्टाच्या व्हायरल रील्स पण बघत असताना काय काय, जिथं इतक्या प्रमाणात वाईट वागल्या जाताना की सांगू पण नाही शकत आपण. मग ते कसं ओळखणार कसं सर्वसामान्य माणूस? मेन म्हणजे जो रिअल आहे त्याला कधी सांगायची गरज नाही लागणार की मी असा आहे. बरं. पण काही लोक असे पण असतात की अं, कुणी जरी आलं आणि तसं पण नसेल तर सिग्नलला जरी असतील, हे मागत असतात किंवा कुणाची फॅमिली पण असते कधी कधी, तर ते फॅमिली स्वीक बघत नाही. बर. जे काय असन तो राग काढणार. बरोबर. टाळी सगळ्यांची वाजती. मी फक्त म्हणून बहन एक ही सुनलाय की नाही, सगळे बोलू शकतात, सगळे काही करू शकतात, पण समोरच्याच्या आधी कंडिशन बघा बरोबर. काय आहे काय नाही. अरे हा देवाने आपल्याला समाजकार्य म्हणत नाही मी करू नका, पण एक मात्र आहे तुमचं माहिती ना, पोट भरण्याचं एक साधन पण येते. नाही म्हणलं गेलं तर देवीचं एक शास्त्र पण आहे, पण त्याच्या रिलेटिव्ह जे तुम्ही काय करताय ते लय वेगळे. तुम्ही कुठेही टाळे मारायला सुरुवात करता. बरोबर. जिथं तुम्हाला आनंदात बोलायचे तिथं पण तुम्ही हसता हसता त्याही गोष्टी करून जायचे, सांगता पण नाही येऊ शकत. आणि जरी त्या लोकांनी देऊ अगर नको देऊ, त्यांचं एकच असतं की टाळी वाजवणे. पण मी काय म्हणते, तुमच्या चांगल्या कार्यासाठी मी तर काय म्हणेन, चांगलं जिथं कार्य होतंय ना, तिथं जिथं तुमचं चांगल्या गोष्टी होत नाहीये, तिथं तुम्ही हे करा ना की बाबा मी चांगली असूनही माझं कुणी ऐकून घेत नाही. तिथं तुझी टाळीला मी सुद्धा ऐकायला थांबेन. पण जिथं तुला गरज नाही तिथं टाळ्या बिलकुल वाजू नये. माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही ना फॅमिली बघता ना काही बघता, त्यांची कंडिशन बघता. बरोबर. आणि देवीने 2 हात असे दिलेत आम्हाला की हे बघा, ते कसे का असेना तुम्ही नेहमी आशीर्वाद द्या. तुम्ही तुमच्या तोंडाने तीच गंगा वाहू द्या की जी गंगा निर्मळ वाहते. वाईट गंगा कुठेही वाहू देऊ नका तुमच्याकडनं तरी. बरोबर. म्हणजे माझ्या समाजाला एक मला सांगणं आहे, कुणी देऊ अगर नका देऊ, भल्या मनाने घ्या आणि पुढे जा. खरंय. हे सांगायला मला कधीही आवडेल. का तर किती केलं तरी आपला, किती आपण फुल फॉर्म लावला, किती जेंडर बदलला तरी लोकांच्या आपण नजरेत तेच आहोत. अगदी. त्यांच्या दृष्टिकोनाने आपण किती केलं तरी त्यांच्या मनातली एक भीती आपण बदलू नाही शकत. बरोबर. चुकून एखाद दुसरं त्यात जर हेवी वेटवाला लोक असा कुणी आलाच पुरुष की बाबा काय रे तुझं, मग तिथं तुम्ही 2 हात करायला पण उभ्या राहा ना. बरोबर. मग खरंय. तिथं का नाही तुमच्या टाळ्या वाजत? तिथं पण उत्तर द्या ना की हा मला असं मी इथं थांबते. मग तुझा जो राग आहे तो तुझ्यावर काढ, लोकांवर नाही. माझं म्हणणं आहे की असं किती जरी त्रास झाला तरी तो त्रास तुम्ही दाखवू नका, कारण की अशा मीच नाही, अशा भरपूर जणी आहेत. बरोबर. आपला अख्खा समाज आहे. समाजावर वेगळा प्रभाव पडतो. तुम्हाला कधी कोणावर प्रेम झालंय का? किंवा भविष्यात काही लग्न वगैरे करण्याचा तुमचा काही विचार आहे का? किती काही झालं तरी आता प्रश्न विचारलाच आहे तर उत्तर देणंच आहे मला, बरोबर. की माझा जो प्रवास आहे तो मी एकटीनेच केलेला आहे. बरोबर. आणि जो माझा लाईफ पार्टनर असन किंवा यदा कदाचित तशी व्यक्ती मला भेटली तर नक्कीच मी पण तयार होईल. बर. पण लोकांचा हा पण एक गोड गैरसमज आहे की इनके बंद कमरे का राज क्या है. मी काय म्हणन, माझं तो चेहरा कुणी काढूच नका, कारण की ह्या समाजामध्ये कुणी एवढं धुतलेलं तांदळातलं नाहीये. अगदी खरं. की मला तुम्ही हा पण प्रश्न विचारा की नाही का, असं आणि असं, असं आणि असं. मी एकच म्हणेन की ज्या व्यक्तीनी मला स्ट्रगल करताना बघितलंय, ज्या व्यक्तीनी माझ्या सुखादुःखात साथ दिली आणि त्या वेळेस माझ्या सोबत राहिलाय, आणि मेन म्हणजे शेवट किती केलं तरी आमचा शेवट हा गुरूंकडेच होणार असतो. मग त्या गोष्टीला पण आपण हे करून समजून चाललं पाहिजे की जेवढी काळजी आपली गुरूंनी घेतलीये तेवढी तो व्यक्ती घेऊ शकतो का. आणि तेही नाही झालं तर ती साथ शेवटपर्यंत असेल का फक्त आमचा पैसा,
का आमचे दागिने, का आमचा बँक बॅलन्स, तुम्हाला काय अजून बघायचं असेल तर ह्याची जागा किती आहे, अरे ही कमवती किती आपल्याला. नाही नाही राव, काय आहे, रस्त्याने चालतात त्या फुल फॉर्म मध्ये एवढ्या. नक्कीच बोललं पाहिजे रवीचे संघ, नंबर तरी घेतला पाहिजे. आणि तसंच नाही झालं तर अजून एक बोलणं की नाही ताई लय भारी आहेत तुम्ही, मला देवाचं बघायचं होतं. आणि त्याही गोष्टी बोलून जातात ते की जिथं ताई म्हणून आम्ही दादा म्हणलेलं असतं तिथं आम्हाला हे पण बोलण्याची गोष्ट होती की दादा ठेवू का मी फोन आता. अरे बाप. बर बर. मग अजून तसं काही तुम्ही प्रेम प्रकरण झालेलं नाही? प्रेम प्रकरण झालं तरी बघा, हो. झालं तरी तो पुढचा मुद्दा राहिला किती केले तरी. आणि मेन म्हणजे जर मला जर काही समाज कार्याचं करायचं असेल तर मला एकच आधीपासून एक स्वप्न होतं माझं की मला उत्कृष्ट वक्ती व्हायचे, बोलणं हा मला हे लय आवडायचं. बर बर बर. पण आपलं मन जाणून घेणारं पण असला पाहिजे ना शेवटपर्यंत. की जसं की घरात आई बाबा आले तर आपण पाण्याचा ग्लास देतो, तसं मी जरी बाहेर आले तरी माझी काळजी करणार कोणी नाहीये माझ्या घराशिवाय. की ते फक्त एवढंच असतं की घरात जायचं, उद्याचा दिवस कसा उजेडन ते नाही माहिती. पण जर मी हाच जर विचार करत बसते की लाईफ पार्टनर हा कधी ना कधी कुणीही चालून येऊ शकतं माझ्या आयुष्यात. पण हा मी पण एवढंच की जे मला एकटेपणात जर तेवढंच कुणी जर साथ जर आधी भेटली असती तर आज मी फुल फॉर्म मध्ये मंगळसूत्र घालून तुझ्या समोर पण बसले असते की हा माझ्याही आयुष्यात कुणीतरी अशी पण व्यक्ती जी मला सदैव पाठीशी असते. पण तो टॅग अक्काच्या अक्का गुरूंनी घेतलाय, कारण की ती जागा कुणी माझ्या आयुष्यात घेऊ शकत नाही. खरंय. मध्यंतरी एक पिक्चर आला होता जोगवा, त्या पिक्चर मध्ये आम्ही बघितलं होतं की तुमच्या समाजात कुणी मेलं तर त्याची अंत्ययात्रा ही रात्री, म्हणजे सगळं जग झोपलेलं असतं त्यावेळेस काढली जाते आणि त्याला चपलीने मारलं जातं. तरी याच्यात मध्ये कितपत खरं आहे किंवा काय ऍक्च्युली आहे ते आम्हाला सांगा. मला फक्त एवढंच सांगायचंय समाजाला, तुम्हाला हेच उत्तर का असं मनाला जास्त भावतं की हेच उत्तर ह्यांनी दिलं पाहिजे. तर मला एकच सांगायचंय की किती काही झालं, जसे तुम्ही आहेत तसेच आम्ही आहेत. बरोबर. आम्ही समाजातनं काही वेगळे थोडेसे असलो, थोडंसच म्हणेन मी, काही बॉडी लँग्वेज वेगळे आहेत, काही बोलणं वेगळे, हा, आणि तृतीयपंथी जरी असलो तरी आमची जी स्मरण यात्रा असती किंवा आम्ही जेव्हा मरण पावतो तेव्हाचीच गोष्ट लोकांना जास्त का ऐकायची असती, हे जरा माझ्यासाठी पण आधी हे वाटायचं की का नाही का. पण मला एक माहिती आहे, किती केलं तरी बघा, जसा पुरुष आहे तशी स्त्री आणि तसेच आम्ही आहेत. बरोबर. पण लोकांना हेच उत्तर ऐकायचं असतं की काय झालं, हे नक्की का करतात. अरे जिवंतपणे कधी आमचंच चांगलं नाही म्हणजे होते आयुष्यात, तर तुमचं काय चांगलं, म्हणजे तुम्ही काय असं म्हणताय की आमचंच बघितल्याच्या नंतर तुमचं चांगलं होईल. जिवंतपणे आम्ही आहे तसेच ना, आम्हाला पण कष्ट करायच लागतात. बरोबर, आम्हाला पण स्ट्रगल काय कमी आहे का. आणि नाहीच झालं तर किती काय झालं तर तुम्ही वारल्याच्या नंतर तुमच्या प्रेताला असं चपलीने मारतात, हे पण मला सारखं विचारलं जातं की हे खरं आहे का. जिवंतपणी काय कमी फटके मारले तुम्ही, तेव्हा मेल्याच्या नंतर पण मारताय. मेल्यानंतर पण सुख नाही आणि मेल्याच्या जिवंतपणी पण नाही. असं एक एक त्यांनी उदाहरण तर नाही म्हणू शकत, आणि एक प्रश्न किती केला तरी विचारला गेलेला आहे शेवटपर्यंत की नाही हे असंच. अरे नाही रे, तुमच्यासारखीच विधी आमची केली जाते. आम्हाला पण आता सुप्रीम कोर्टाने अधिकार दिलाय, तेवढे निर्णय दिलेत, तेवढे काही आमचे आम्हाला जे आरक्षण होतं ते पण दिलंय. आणि नाही म्हणता आमच्या चांगल्या नोकरी करायचा अधिकार दिलाय. नाही झालं तर आम्हाला समाजात आम्ही इतके पुढे गेलो की सांगता पण येत नाही. आणि कित्येक मोठी व्यक्ती आहेत, असं नाही की मी आज बसले म्हणून मी स्वतःला, कधीच नाही. हा एक असं असतं की कुणी
कसं पुढे जाईन सांगता येत नाही. पण मेन म्हणजे आज आम्ही स्ट्रगल करतोय ते काही कमी नाहीये. बरोबर. म्हणून तुम्ही मनातनं हा संभ्रम काढून टाका, की ह्यांचं असं बघितल्याने तरी आमचं चांगलं होतं. जिवंतपणी आम्हाला सुख नाहीये. बरोबर. भाऊ किंवा दादा किंवा ताई. पण हा जो तुम्ही बोलण्याचा जो तुम्ही जो उद्देश घेऊन तुम्ही बोलता, हे लय कुठेतरी थोडीशी आम्हाला पण सांगताना लाज वाटते, की काय प्रश्न विचारतात येथे. बरोबर. जसं जसं तुम्हाला वागणूक आहे तशीच आम्हाला समाजात वागणूक आहे. फक्त एवढंच की थोडंसं वेगळं का बघितलं जातं, की जसं श्रीरामांचं आम्हाला वरदान आहे त्यातनं तर हे केलं जातच. पण कुठेतरी असं पण आहे, की जिथं बोलू पण नाही शकत तिथं पण अशा हे करतात, की बाबा कमी थोडंसं लेखलं जातं. पण तुम्ही हुशार आहात. तुम्ही किती केलं तरी समाजात स्त्री आणि पुरुष हे की लवकर जिथं आम्ही हे करू शकत नाही तिथं तुम्ही बोलू तरी शकता रे. बरोबर. वाईट मला एवढंच म्हणायचं, की वाईट काही पसरू नका आमच्याबद्दल, की ह्यांचं असं केलं नाही. आम्हाला पण स्ट्रगल आहे. आम्हाला पण कष्ट हे करावेच लागतात. पण जेवढं आम्ही जवळनं बघितले तेवढं तर कोणी बघू नाही शकत. हे मी एवढं शेवटपर्यंत हेच म्हणू शकते. ज्यावेळेस तुम्हाला रूम वगैरे भाड्याने घ्यायची असते, फ्लॅट वगैरे, त्यावेळेस लोकांची काय प्रतिक्रिया असते आणि काय त्रास होतो तुम्हाला? आता तुम्ही हे जर मुद्दा माझ्यासमोर मांडलाच आहे, तर मी पण एक सांगू इच्छिते तुम्हाला, की हे बघा किती झालं तरी जर रूम भाड्यानेच घ्यायची असेल तर लवकर देत पण नाही लोक. अरे किन्नर रे यार, अरे बाप! बघितलंस का तू किती फुल फॉर्म मध्ये राहतात ते? अरे तसं नाहीये. बघा तुम्ही आधी, की ती व्यक्ती कुठल्या त्रासातनं वर आली, किती स्ट्रगल केलेत तिने, किती लोकांसंग फाईट केली, म्हणजे किती समाजासंग फाईट केली आणि त्याच्यानंतर एवढं स्वतःला समजून घेता घेता किंवा लोकांना पण समज देता की नाही आशेने असं आशेने असं लवकर भाड्याने रूम देत नाही तुम्ही. आणि तुम्ही आम्हाला असं वरतोंड करून बोलता की नाही ताई म्हणजे हा मागच्या मागं तर तुम्ही किती चांगलं बोलता ना, पण जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही नाही होत. आमच्यासाठी आहात का? नाही. बरोबर. कुठेतरी समाज पण चुकतो थोडासा, की खरंय. बोलायचं झालं तर बघा खूप बोलू शकतो पण नाही. किती केलं तर समाजात वावरणं हे किती महत्वाचं असतं हे माहिती आहे मला. कारण की जिथं आपण बोलतो तिथं समाजामध्ये आपल्याला वावरायचं सुदेखीच. ह्यातलेच काही दादा असे पण असतात की जे मदत पण करतात. बर. पण काही काय असे पण असतात की नाही. अरे रूम भाड्याने घेतोय का रेंटवर घेतोय का विकत घेतोय बघ. लुबडायचं असेल तर लुबाड. किती फुल फॉर्म मध्ये राहतोय तो. आणि नाही म्हणतात तर डागडागिने बघ पहिला पैसा बघ किती केलं तरी. आणि तेच नाही झालं तर मग झाली शेजारच्यांची गोष्ट. नाही रे. काही लोक असे पण म्हणतात नाही खरंच. ताईंचं जे राहणीमान आहे काय असन ते. दोन्ही प्रतिक्रिया. दोन्ही वाईट असू दे चांगलं असू दे समाजात जर राहायचं असेल तर तेवढंही सण करायला शिका. बरोबर. आणि तो पण एक गोड गैरसमज मनातनं काढून टाका की मला कधीही कुणासमोरही हात पसरायला लागणार नाही. दान धर्म पण करावं लागतं कुठेतरी दानी पण व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर झालंच तर आपण ज्या परिस्थितीनं पुढे येतो तिथं कुणी आलेलं पण नाही. म्हणून मला तरी असं वाटतं की आता तरी कुठेतरी सुधारणा थोडीशी व्हायला पाहिजे. बर. सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा सरकारने तुमच्यासाठी काय काय योजना केलेल्या आहेत त्यात तुम्ही समाधानी आहात का अजून काही तुमच्या अपेक्षा आहेत? मी तरी हेच म्हणेन की नाही का कुठेतरी आता कळून चुकलं पाहिजे नाही रे की आपण पण कुठेतरी चुकतोय. आपल्या कडून पण कुठेतरी समाजात थोडस लक्ष केंद्रित होत नाहीये किंवा आमच्या त्या गोष्टींकडे पण लक्ष द्या की खरंच यांना पण गरज आहे. बरोबर. समाजात जसे तुम्ही आहेत तसे आम्ही आहेत. जसं फक्त एवढंच की झालंच की येतं की किती झालं तरी मला समाजात स्ट्रगल करायचं असं लागले म्हणून मी हा मुद्दा मांडते असं नाहीये.
पण कुठेतरी तुमचं पण दुर्लक्ष होतंय. तुम्ही पण कुठेतरी अजून थोडेसे काहीतरी निर्णय घ्या की खरंच त्याच्याने आमचं सोयीसुविधा करा की जिथं आमचं चांगलं होईल. आणि मेन म्हणजे तर ज्या तृतीयपंथीयांना खरंच गरज आहे त्या गरजूवंतांना तुम्ही मदत करा. त्यात मी पण आहे, बाकी सगळ्यात अख्खा समाज आहे आमचा. माझी सरकारला हीच विनंती आहे हात जोडून की ज्या सोयीसुविधा तुम्ही तयार केल्यात त्याचा आम्हाला पण लाभ होऊ द्या. घर घेण्यासाठी आम्हाला जी सबसिडी असते ते पण कार्य तुमच्या हातनं होऊ द्या. त्या पण सोयीसुविधा होऊ द्या. परत शिक्षणाचा पण अधिकार आम्हाला घेता येऊ दे. आमचे काही हक्क मांडण्याचा किंवा मुद्दे मांडण्याचा पण जो काही अधिकार असतो किंवा आमच्या काही ज्या सोयीसुविधा असतील त्या पण तुम्ही मान्य करा. किंवा खूप काही आहे सांगण्या इतपत नाही, पण एवढं मात्र आहे की जेवढे मुद्दे मांडणे तेवढे कमी आहेत, पण आम्हाला आमचे पण निर्णय घेता येऊ द्यात कुठेतरी. आणि जे मेन म्हणजे आमची जी रिअल आमचा जो समाज आहे किंवा आम्ही जे आहेत त्यांची कुठं बदनामी पसरवू नका. मेन म्हणजे जे आमचं समाजकार्य त्याला तुम्ही चांगल्याच दृष्टिकोनाने बघा. आणि मेन म्हणजे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून तुम्ही हे पण बघा की ती व्यक्ती कुठल्या जाचातनं आणि कुठल्या दबावाखाली जगून पुढे येऊन एवढं स्ट्रगल करतेय, तर तुम्ही त्या गोष्टीवर पण जरा लक्ष केंद्रित करा. पुढीच मागणी माझी. ताई, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला भेट दिली आणि तुमचे मनातले जे काही विचार होते ते आमच्या प्रेक्षकांना सांगितले. त्याबद्दल आमच्या टीमकडनं तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार. थँक्यू. पण तुम्ही जी रिस्पेक्ट दिली मला, इथे येण्याची संधी दिली एक, आणि ह्या दृष्टिकोनातनं हे पण कळू द्या लोकांना की कुठे आम्ही पण वेगळे नाहीयेत. बरोबर. समाजात आम्हाला पण जागा आहे. हो हो. वाईट पसरवू नका. नाही. एक खोल श्वास घ्या आणि विचार करा की ह्या मनाचा पण एक विचार कुठेतरी केला पाहिजे. बरोबर. आणि इथून पुढे हे तर म्हणणारच नाही की आता ही अपेक्षाही सोडून दिलेली की कुणी चांगलं बोलेन किंवा वाईट बोलेन. मी तर म्हणेन जेवढं मला वाईट बोलसन तेवढंच चांगलं. बरं. पण समाजाला एकच हात जोडून विनंती आहे की नर समाजाची इज्जत करा. वाईट पसरवू नका, वाईट बोलू नका कुणालाही. आणि वेळात वेळ काढून आमच्या लोकांकडं पण एखादी नजर नक्कीच टाका. आणि तुमच्या दृष्टिकोनातनं हे पण कळू द्या की आम्हीही कुठंही वाईट नाहीये. नक्की. जय माता दी.